धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात्। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कालचा भाग तुम्ही ऐकला असेल. काल माझे मनोगत म्हणजे खरंच बरं वाटलं, मला तुमच्याशी बोलून बरं वाटलं. त्यामुळे जरा मूड माझा फ्रेश झाला. असं काही काही दिवसानंतर मला वाटतं तुमच्याशी मोकळा संवाद साधायला पाहिजे, हो की नाही? तर मित्रांनो, आपण आता मंडला जिल्ह्यामध्ये आहोत. मैयाच्या दक्षिण तटावरती आहे. आपला अमरकंटक ते ओंकारेश्वर हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. लवकर पोचायची बेचैनी परिक्रमावासियांच्या मनामध्ये आता दिसून राहिलेली आहे की आता आपण घरी केव्हा पोचू. पण विचारांती मला हे लक्षात आलं की जो पहिला भाग होता ओंकारेश्वर पासून तर नावडी पार, त्याच्या तुलनेने हा जो भाग आहे अमरकंटक ते ओंकारेश्वर, या भागामध्ये काय म्हणावं तुम्हाला, परिक्रमेची इंटेन्सिटी तीव्र झाल्यासारखं वाटत होतं. कारण इतके दिवसापासून परिक्रमा करता 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 हे जे अगदी रुटीन गोष्टींनी सुरुवातीला इम्प्रेस व्हायचं की कुठे गेलो की तिथे भोजन प्रसादी मिळणार, चहा मिळणार, अशा ज्या गोष्टी आहेत, किंवा जागा अचानकपणे मिळणार, या गोष्टींचं नंतर नंतर काही वाटेन असं झालं. म्हणजे ते डे टू डे बेसिसवरचे होणारच असं ते एकदा खात्रीबंद झालं होतं. मग त्यानंतरच्या भागामध्ये म्हणून मग स्पेशली उत्तर तटावरती खेडीघाटच्या पुढे निघाल्यानंतर किंवा गरुडेश्वर वगैरेच्या नंतर, खेडीघाट क्रॉस झाल्यानंतर आणि नंतर मग अमरकंटक पासून या भागामध्ये इंटेन्सिटी वाढली. म्हणजे अजून इतर गोष्टींवरती लक्ष केंद्रित होऊ शकत होतं. तर आता आपण पोचलो आहोत किंवा पोचणार आहोत साल्हे दंडा. म्हणजे आमच्या लहानपणी इंदोरला आम्ही गुल्ली दंडा खेळायचो. इंदोरच्या सगळ्या लोकांना आठवण असेल की गल्लीमध्ये गुल्ली दंडा खेळला जायचा. जसं काल शेखर वैशंपायन यांनी एक जुनी आठवण करून दिली की इंदोरमध्ये नई दुनिया यायचा. इंदोरचे लोक किंवा मध्य प्रदेशचे लोक, त्यांना नई दुनिया हा पेपर माहिती आहे. बहुतेक लोकांचं जे हिंदी साफसूफ झालं चांगल्या प्रकारे, साहित्यिक हिंदी, त्याचं श्रेय नई दुनियालाच दिलं जातं. कारण रोज सकाळ झाली की नई दुनिया हातात घ्यायचा आणि वाचायचा. तर शेखर वैशंपायन यांनी सांगितलेली एक आठवण म्हणजे त्या नई दुनियामध्ये मॉडेस्टी ब्लेज नावाची एक हिरोईन म्हणजे डिटेक्टिव्ह सिरियल असायचं, ॲक्शन पॅक्ड, आणि तिचे ते कार्टून्स खाली यायचे. तिसऱ्या पानावर सगळ्यात खालच्या बाजूला असे 2 किंवा 3 डब्यांमध्ये ती कंटिन्युअस गोष्ट चाललेली असायची. तर शेखरजींनी सांगितलं की तो जोड्यांचा खोका बनवायचा. मग हे मॉडेस्टी ब्लेसचे कार्टून्स, असे अनेक कार्टून्स शेजारी शेजारी चिटकवून त्याची फिल्म तयार करायची आणि मग जोड्याच्या खोक्यामधून ती फिल्म बघायची. अशा लहानपणच्या काही काही आठवणी. जसं काल रात्री मी जेव्हा रेकॉर्डिंग करत होतो 1:45 वाजता, तेव्हा अचानक असं भुकेसारखं वाटायला लागलं. मग काय करणार, तर मग माझ्या टेबलावरती हा एक असा डब्बा ठेवलेला असतो. या डब्यामध्ये चणे आणि दाणे यांचं एक मिश्रण मी तयार करून ठेवतो. म्हणजे मग भूक लागली की एक दाणा उचलून तोंडात टाकायचा, मध्ये एखादा चणा टाकायचा. तर त्यावेळेला मला अचानक आठवण आली 1969 मध्ये जेव्हा मी दुर्गला होतो. दुर्ग म्हणजे भिलाईच्या जवळ, तिथे शाळेमध्ये शिकत होतो 10वी 11वी. तेव्हा तिथे पद्धत अशी होती की आमची जी शाळा, त्या शाळेच्या समोर एक ठेलेगाडीवाले उभा राहायचा आणि त्याच्याकडे चणे विकायला असायचे.
आणि तो 5 पैसे दिले की त्या 5 पैशामध्ये असं हे झाकण, बाटलीचं झाकण, याच्यापेक्षा मोठ्या आकाराचं झाकण असायचं. त्या झाकणामध्ये चणे भरून तो एका कागदावर ठेवून ती पुडी द्यायचा. मग क्वचित 10 पैशाचे, क्वचित 4 आण्याचे, 4-5 मित्र असले तर असे ते चणे हातात घ्यायचे आणि मग खात खात घरापर्यंत पोचायचं. पण तर ती आठवण मला मित्रांनो काल या चण्यामुळे आले. अशा लहानपणच्या काही काही आठवणी आपण जतन करून ठेवलेल्या असतात. तर तसंच हा विषय का घेतोय मी, तसंच गाव हे आहे साल्हेदंडा. मग तुम्हाला जर मी सांगितलं की असं एका गावाचं चित्रण करा, तर गाव तुम्ही कसं व्हिज्युअलाइज कराल? ते गाव म्हणजे साल्हेदंडा. पण मग जे तुमच्या कल्पनेतलं गाव आहे आणि हे गाव आहे, यामध्ये फरक काय आहे? ते एक महत्वाचा फरक आहे. लक्षात आणा, तुम्ही जेव्हा तुमच्या कल्पनेमध्ये ते गावाचं चित्र उभं केलं, तर तुम्ही कसं उभं केलं असेल की असं शेणाने सारवलेल्या झोपड्या, त्याच्यावरती कौलारू घरं, कौलारू छप्पर, मग एक घर दुसरं घर, याच्यामध्ये लांब लचक जाणारा रस्ता 8 फूट रुंदीचा, हो की नाही? पण तो रस्ता तुमच्या मनात कसा होता? तो मातीचा रस्ता होता, म्हणजे खडीचा रस्ता ज्याला म्हणतो आपण, मुरम टाकून बनवलेला असा रस्ता असेल. पण साल्हेदंडामध्ये हे दोन्ही चित्र विपरीत पद्धतीचे आहेत. घरं पक्की आहेत, पक्की म्हणजे अगदी विटांचं बांधकाम केलेली, त्याच्यावर प्लास्टरिंग केलेलं, समोर पायऱ्या वगैरे अगदी व्यवस्थित. दुसऱ्या बाजूचे घरं 10 फुटावरती आणि सेम टाईपचे, आणि दोघांच्या मध्ये जो रस्ता आहे तो पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता, मस्त 8 इंची कॉन्क्रीट केलेला रस्ता, आणि दोन्ही बाजूला सुंदर स्टॉर्म वॉटर लाईन, म्हणजे RCCची गटर दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी. म्हणजे हायजीन, स्वच्छतेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा छान, आणि क्लिनलीनेसच्या दृष्टीने छान, आणि ओव्हरऑल दिसण्याच्या दृष्टीने पण छान, असं ते साल्हेदंडा गाव. संध्याकाळी तिथे पोचलो. ज्या ठिकाणी आपण राहिलो तो काही आश्रम नव्हे, ते काही मंदिर नव्हे, ते होतं एका गृहस्थांचं घर. आणि तो गृहस्थ काय व्यवसाय होता का त्याचा? दुकानदारी होती का? बिझनेसमॅन होता का? ट्रेडर होता का? मोठा शेठ होता का? नगर पार्षद होता का? काही नाही. त्याचं काम फक्त आसपास जंगल, सगळं मंडलाचं जंगल, त्या मंडलाच्या जंगलामध्ये जाऊन लेबर घेऊन जायचे बरोबर, आणि तिथून ते तेंदूचे पत्ते ते तोडून त्याच्या बॅग्स बनवून आणायच्या, त्या पॅक करायच्या, आणि ते दलाल येतात त्यांना विकायचं. एवढं काम. पहाटे 5 वाजता त्या गावची लोक तयार होऊन निघायचे. बरोबर एक पिशवी, एक कुऱ्हाडी, त्या पिशवीमध्ये त्यांचा डबा असायचा, पाण्याची एक बाटली असायची, बस पाण्याची बाटली, पिशवी, डबा आणि एक कुऱ्हाडी, एवढं त्यांचं साहित्य असायचं. कमरेला एक हलकीशी लुंगी लावलेली, डोक्याला एक गमछा लावलेला. पहाटे पहाटे 5-6च्या सुमाराला सगळे गावाच्या बाहेर एका चौकाजवळ जमा व्हायचे, पुरुष, आणि त्यानंतर 5:30-6 पर्यंत ते सगळे गावाच्या बाहेर, आणि मग दिवसभर जंगलामध्ये जाऊन ते पत्ते एकत्र करून मग त्यानंतर संध्याकाळी ते घरी यायचे. म्हणजे मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय, हा व्यवसाय का सांगतोय आहे की मैयाची भावना, मैयाच्या प्रती श्रद्धा, मैयाच्या प्रती भक्ती, समर्पण भाव असा मैयाच्या किनाऱ्याच्या लोकांमध्ये असा आतपर्यंत रुजलेला आहे. आणि म्हणून
स्वतःच्या आर्थिक स्थितीचा काहीही संबंध न ठेवता हे लोक परिक्रमावासियांची सेवा करत असतात. तुम्हाला पॉइंट लक्षात येतो ना की एक माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत रानामधून पानं एकत्र करून त्याला किती अशी इन्कम होत असणार. स्वतःच कुटुंबाचा निर्वाह करण्यापुरती त्याला आमदानी होत असणार. पण आपल्यासारखे परिक्रमावासी घरी उतरवायचे, त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था बघायची, चहाची व्यवस्था बघायची, हे ॲडिशनल बर्डन नाही का? हे बघून आपण नतमस्तक होतो. म्हणजे इतर ठिकाणी कसं आहे, आपल्याला बघून माहिती असतं की ज्या गृहस्थांकडे आपण थांबलेलो आहोत ते पार्षद आहेत, किराणा व्यापारी आहेत, मोठे ट्रान्सपोर्टर आहे, इन्फ्लुएन्शियल माणूस आहे, किंवा खूप बापजादांनी कमवलेली संपत्ती आहे, खूप मोठं शेत आहे, जमीन आहे. ते एक गोष्ट झाली. अर्थात त्यांना देखील परिक्रमावासियांचे खर्च ते करतात ते क्रेडिटेबल आहेच आहे. पण अशा स्पेसिफिक काही केसेस बघितल्या. आता या ओंकारेश्वरला जायच्या पॅचमध्ये अजून अशा केसेस येतील, ते मी त्या वेळेला तुम्हाला सांगेन की स्वतःची आर्थिक स्थिती न बघता देखील परिक्रमावासियांची उत्कृष्टपणे सेवा करणारे लोक आता इकडे दिसते. कसं आहे ना, मैयाच्या परिक्रमेमध्ये दोन भाग अगदी अलग अलग ओळखू येतात आपल्याला. इकॉनॉमिकली स्ट्रॉंग, इकॉनॉमिकली वीक. जेव्हा आपण नावडी पार करायला जातो त्या दिशेने, म्हणजे जेव्हा गुजरात बॉर्डर क्रॉस करून आपण गुजरातमध्ये असतो, तेव्हा आपल्याला हे दिसतं की आश्रमांची स्थिती अतिशय संपन्न आहे. आश्रमांना येणारी इन्कम पण चांगली असते आणि त्यामुळे ते परिक्रमावासियांना करू शकतात, ते आपल्याला दिसत असतं. पण जेव्हा आपण या बाजूला येतो, पूर्वेकडे येतो, जेव्हा दिंडोरी, मंडला, अनूपपूर या डिस्ट्रिक्ट्समधून जेव्हा आपण जात असतो, एक तर पाण्याची कमतरता, म्हणजे मैयाचं सान्निध्य असूनही नित्य उपयोगी पाण्याची कमतरता हा एक भाग झाला. आणि दुसरं, आर्थिक दृष्टीने देखील हे लोक एवढे स्ट्रॉंग नाही आहेत. लक्षात आलं? तर त्या हे कौतुक आहे खरंच. आणि मग मनामध्ये असा विचार येतो की आपण आपल्या उपासनेच्या उद्दिष्ट घेऊन आपण जे परिक्रमा करतो आणि परिक्रमेच्या निमित्ताने अशा लोकांच्या घरी राहून त्यांचं बर्डन वाढवतो की नाही, असा एक विचार प्रत्येकाला करायला पाहिजे. की आपण त्यांचं जे महिन्याचं प्लॅनिंग आहे, नियोजन आहे, त्यामध्ये आपल्या येण्यामुळे काही वजन वाढतंय का, काही त्यांना अतिरिक्त बोजा उचवावा लागतोय का, हे नक्की बघायला पाहिजे. याच्यावर मंथन व्हायला पाहिजे. पण अर्थात ती जाणती वरती बसलेली आहे भगवती, त्यामुळे त्यावेळेला आपलं काम असतं फक्त सेवा घेण्याचं. पण त्याची परतफेड करायची संधी आपल्याला परिक्रमा झाल्यानंतर अवश्य उचलायला पाहिजे. मग आपण आपल्या घरी येऊन परत नांदू लागल्यानंतर जसं शक्य असेल तसं आपल्या महिन्याच्या खर्चामधून किंवा महिन्याच्या उत्पन्नामधून थोडेफार पैसे असे बाजूला करून ते तिकडच्या आश्रमांमध्ये पाठवण्याचं काम अवश्य करायला पाहिजे. मी या मताचा आहे. ओके. तर साल्हेदंडा गावामध्ये, गावाचं तुम्हाला आर्थिक चित्रण केलं की गावाची इन्कमचं मेन सोर्स काय होतं. आता बाकी गोष्टी पण राहिलेल्या आहेत की जसं गावाची रूपरेखा कशी आहे, ते बस स्टँड पासून किती लांब होतं, कॉन्क्रीटचे रस्ते होते, तुम्हाला मी सांगितलंच. ज्या ठिकाणी आम्ही थांबलो त्या ठिकाणी ती रचना फार अलग प्रकारची होती. म्हणजे तसं
आपल्यासारख्या शहरी लोकांना असं शक्य आहे हे समजूच शकत नाही. कारण आपण म्हणजे साधा खाली बगीचा असेल तरी त्याला आपली कंपाऊंड वॉल असणार, त्याला गेट असणार, बार्ड वायर फेन्सिंग लावलेली असणार. तसं तिथे नाही. मी तुम्हाला त्या घराचं वर्णन करून सांगतो. छोटस घर, आत शिरल्याबरोबर एक 6 फूट बाय 8 फूट एवढाच फक्त एरिया होता. 6 फूट बाय 8 फूट. त्याच्या पुढे एक 8 फुटाचं अंगण होतं. वरती बघितलं की आकाश दिसत होतं आणि त्या अंगणाच्या पलीकडे दुसऱ्याचं घर. ही जी आतमध्ये शिरल्या शिरल्या 6 बाय 8ची ओसरी म्हणा तुम्ही, त्याच्यावरती छत होतं. पण तिथून उजव्या बाजूला एक रूम आणि 2 रूम्स, अशा 2 रूम्स तिथून निघत होत्या. बस एवढंच ते घर होतं. त्यापैकी फक्त डाव्या बाजूला एक छोटस किचन होतं. ते मला वाटतं 6 बाय 6 वगैरे काहीतरी किचन असेल. आम्ही जेव्हा आत शिरलो होतो आम्हाला वाटलं की त्या अंगणाच्या पलीकडे जे मोठं घर दिसतंय तिकडे काही राहायची व्यवस्था होईल. पण त्यांनी सांगितलं वो पडोसी का घर आहे. पण पडोसी का घर आणि हे घर याच्यामध्ये काही नाही. मध्ये बाउंड्री वॉल नाही, मध्ये फेन्सिंग नाही, मध्ये सामानही जमवलेलं नाही, मध्ये काटे लावलेले नाही. तुम्ही इकडनं तिकडे अगदी आरामात जाऊ शकता, काही त्यात रोकटोक नाही. तर मग आम्ही या बाजूला राहिलो होतो. पण ते अर्थात तुम्हाला नुसतं शब्द वर्णन करून मजा येणार नाही. तर तुमच्यासाठी एक छानसं स्केच मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला साल्हेदंडा गावाची भूमिती किंवा भूगोल हा आपोआप लक्षात येईल. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.